हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सामुदाय आरोग्य अधिकारी 2025ची जी भरती आहे त्यावर कोर्ट केस लागली होती. BHMS जे असोसिएशन होतं त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आणि BHMS जे विद्यार्थी आहे, जे BHMS पासआउट आहेत डॉक्टर्स, त्यांना का बरं ह्या भरतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलं नाही असा जाब विचारला. यावर महाराष्ट्र NHMनी उत्तर दिलं त्यांना की केंद्र शासनाची नियमावली आहे त्यानुसारच, केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसारच ही भरती करण्यात येत आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ओके, आणि त्यानुसारच त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं की BHMSला का बरं इन्क्लूड केलं नाही. ओके, ते नियमावली जे केंद्र शासनाची होती, ती 2023ची जी नियमावली ती आपल्याला त्याचं उत्तर म्हणून BHMS डॉक्टरांना सबमिट करण्यात आलं होतं, देण्यात आलं होतं. ओके, त्यावर आता केंद्र शासनाला विचारपूस करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा जे असोसिएशन आहे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि आता सरळ जे केंद्र शासन आहे, म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, जे NHM कार्यक्रम राबवतं, त्यांना इथे क्वेश्चन करण्यात आला होता की ह्या लोकांना का बरं इन्क्लूड करण्यात आलं नाही. ओके, त्यावर आता हे तुम्हाला पत्र ही आजचीच हिअरिंग आहे नागपूर खंडपीठातली. ओके, समजू शकता याच्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन अकोला, ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ॲडिशनल सेक्रेटरी, नॅशनल हेल्थ मिशन न्यू दिल्ली, ओके, यांना जाब विचारण्यात आलं होतं की BHMS डॉक्टरांना का बरं इन्क्लूड करण्यात येत नाही या भरतीमध्ये. ओके, त्यावर 22 तारखेपर्यंत काहीही उत्तर आलं नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके, NHM जे डायरेक्टर आहे त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही. त्यामुळं पुढची जी डेट आहे त्यांनी काय दिलेली आहे आता 22. ओके, बघा याच्यामध्ये लिस्ट ऑफ मॅटर 21-26 टिल देन इंट्रीम ऑर्डर टू बी कंटिन्यू. जो ऑर्डर 19/12 ते हा 22पर्यंत गेला होता, आता हा कंटिन्यू झाला ह्या तारखेपर्यंत. ओके, म्हणजे आता सरळ 1 महिन्याचं वेळ देण्यात आलेला आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी यावर उत्तर देण्यात यावं. ओके, आय होप सो लवकरच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे NHM डायरेक्टर आहे ते ह्या डॉक्टर असोसिएशनला उत्तर देतील. ओके, यामध्ये काय होईल, एक तर BHMS डॉक्टर्स आहेत त्यांना ॲड करण्यात येईल. ओके, ॲड जर केलं तर पुन्हा अजून एक 15 दिवसाचा वेळ देऊन फॉर्म भरण्यात येईल. ओके, त्यानंतर परीक्षा होईल. किंवा एकतर यांना उत्तर येईल की बाबा BHMSला का बरं इन्क्लूड करण्यात आलं नाही. जे गाईडलाईन दिलेली आहे ती 2023ची गाईडलाईन होती. ओके, जर आत्ता सध्या 2025ची जी गाईडलाईन आहे ती काही सध्यामध्ये चेंजेस करण्यात आला तर डेफिनेटली यांना ॲड करतील. जर गाईडलाईन नसेल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे नियमावली आहे त्याच्यामध्ये जर हे बसत नसेल तर सरळ कोर्टामध्ये आणि यांनासुद्धा उत्तर देण्यात येईल की बाबा तुम्हाला आम्ही इन्क्लूड म्हणजे करू शकत नाही. ओके, ठीक आहे, जे पण रिझन आहे ते देतीलच. ओके, आता सध्या तुम्हाला काय करायचं आहे, आता बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहे की सर ही जी भरती आहे CHOची ही रद्द होईल का? नाही होणार. ओके, ही जी भरती आहे CHOची ही रद्द होणार नाही. याची एक्झाम होणार, जरा डिले होईल. आता बघा 22 तारखेनंतरच, म्हणजे आपण काय धरून चाललो होतो की जानेवारी एंडपर्यंत एक्झाम होईल, मिड किंवा एंड आपण धरलं होतं. आता सध्या पकडायचं की फेब्रुवारीमध्ये याची एक्झाम जाऊ शकते. सो फेब्रुवारी मिड पण होऊ शकतं, फेब्रुवारी एंड पण होऊ शकतं. ओके, बट फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल, 100% एक्झाम होईल. ओके, जे पण उत्तर असेल गव्हर्नमेंटचं, व्हॉट एव्हर इट मे बी, जर 15 दिवस वाढवले तर समजून घ्यायचं तुम्ही जानेवारीच्या 7 ते जानेवारीच्या एंडपर्यंत फॉर्म भरून घेण्यात येईल आणि पुढच्या साधारणतः एका महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी एंड किंवा मिड ऑफ फेब्रुवारीमध्ये याची परीक्षा होण्याचे चान्सेस आहे. ओके, तर तुम्ही हे दिमागातून काढा की सर एक्झाम पोस्टपॉन्ड होईल का? एक्झाम पोस्टपॉन्ड होऊ शकते जी होती ती, बट एक्झाम ही रद्द होणार नाही. ओके, आणि महाराष्ट्रातल्या एकही अशा भरती असे झालेल्या नाही आहे की ज्या विदाऊट कोर्ट केस ह्या भरती म्हणजे पूर्ण करण्यात आल्या. ओके, सो त्यामुळं टेन्शन घेऊ नका, 100% एक्झाम होईल. ओके, आता पुढची तारीख 22 जानेवारी 2026पर्यंत आहे. तोपर्यंत ह्या जो स्टे आहे तो असाच चालू राहणार आहे. ओके, दॅट मीन्स तुम्हाला तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. तुम्ही जिथे कुठे क्लासेस लावले असेल ते क्लास कंप्लीट करा. जिथे कुठे टेस्ट सिरीज केलं असेल तर टेस्ट सिरीज सोडवा. ओके, भरपूर मेहनत घ्या, 100%. आता तुम्ही समोर पकडायचं की घाबरू नका की एक्झाम कॅन्सल होणार नाही, हे 100%. ओके, कारण कोर्टसुद्धा तुमच्या एक स्टुडंटच्या वतीनंच फेवरनी बोलते. इथेसुद्धा त्यांनी BHMSला ॲड करायला पाहिजे होतं, त्यांनी नाही केलं. तर कोर्ट कधीही स्टुडंटच्या फेवरमध्ये असतं. ओके, त्यामुळंच अशा पद्धतीचा हा निर्णय आलेला आहे की 22 तारखेपर्यंत स्टे असेल. 22 तारखेपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आन्सर द्यायचं आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, त्याच्या पुढेच आपल्याला कळेल की बाबा एक्झाम कधी होईल, काय होईल वगैरे, BHMSला ॲड करणार की नाही करणार. तर टेन्शन घेऊ नका. ओके, होप सो अभ्यास करत राहा आणि पुढची काही अपडेट येईल CHOची मी तुम्हाला देईन. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.